आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गळती सुरू झाली आहे पाण्याची जुन्या दगडी मंडपाच्या छतामधून। पावसाचं पाणी भिंतीमध्ये जिरपते आणि दगडी मंडपामध्ये पावसाच्या पाण्याची गळती होते। जतन आणि संवर्धनाची जी कामं झालेली आहेत त्या कामांच्या दर्जाबाबत यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। वारकरी संप्रदायातून या सगळ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। जर त्या ठिकाणी अननुभवी कंत्राटदारांना अशा पद्धतीची कामं आपण दिलीत का, किंवा या कामाची कुठेतरी चौकशी होणार आहेत का, मुख्यमंत्री अधिकारी याची जबाबदारी स्वीकारणार आहेत का, आणि वारकऱ्यांच्या वाट्याला चांगलं असणारं पुरातन मंदिर कामाच्या नंतर पुन्हा गळक्या स्वरूपात प्रदान केलेलं आहे का, ही विकास कामाची कोणती पद्धत आहे याची संपूर्ण चौकशी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन करणं गरजेचं आहे। बाकीची पंढरपूरची विकास कामं पाठीमागे राहू द्या, पण आमचं विठोबारायाचं प्राचीन मंदिर कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने समोर आलं पाहिजे। बाकीची रंगरंगोटीची आवश्यकता नाही, मंदिर स्वच्छ आणि चांगल्या सुस्थितीत निर्माण झालं पाहिजे ही वारकरी संप्रदायाची प्रामाणिक अपेक्षा आहे। आणि इथं आल्यानंतर आम्हाला असं समजलं का मुख्यमंत्री निधीमधून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काही फंड कोटी रुपयाचा फंड मिळालेला आहे। परंतु एक विषय असा मांडू इच्छितो मी तुमच्या मीडियाच्या मार्फत आम्ही वारकऱ्यांच्या सर्वांच्या वतीनं का आज मंदिराला एवढा निधी मिळतो पण मंदिर आज लिकेज होतंय, ते पाणी सभामंडपामध्ये पाझरतंय। तर आमचं सर्वांना ही विनंती आहे का आम्हाला बाकी काय झालं काय केलं हे महत्त्वाचं नाही, पाणी का लिकेज झालं कुठून लिकेज झालं त्याचं सोल्युशन निघालं पाहिजे, जेणेकरून एवढे 73 कोटी रुपये मिळालेले आहे आणि निधी गेला कुठे, मग हे लिकेज कसं झालं याचं सोल्युशन काढलं पाहिजे, जेणेकरून ते मुळापासून बंद झालं पाहिजे।